बघा ही अशी चिरून घेतले मी कैरी. थोडं पाणी घालून धुवून घेते कारण सुकी झाली ना ती. असे छोटे छोटेच पीस करायचे आहेत आपल्याला, जास्त मोठे नाही करायचे. थोडं पाणी घातलंय आणि गोड कैरी बनवायची आपल्याला. कढई गरम करायला ठेवते. हा बघा, हा गूळ आणलाय मी डीमार्टला. आम्ही काल गेलो होतो तर गूळ घेऊन आलोय. तर गूळ आहे ना, हे तुकडे तुकडे आहेत ढेपी. ह्या चौकरी ढेपी आहेत, एवढं आहे. हे बघा, हे टाकणार आहे मी. इथे राहू दे, पहिले कढई गरम होते. आता ह्या किटलीतलं तेल सगळं संपवायचं आहे म्हटल्यावर किटलीच उपडी घालते त्याच्यामध्ये. हे बघा, ह्याची सिटी होत नाही, जर स्लोच करते नाही तर लागेल खाली. थोडं तेल टाकूया आपण त्याच्यात. एक पली तेल झालं ते, आणि त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली ना की स्लो करायचा गॅस. मग त्याच्यामध्ये सगळे मसाले टाकून कैरी टाकायचे. गूळ नंतर टाकते त्याच्यात. स्लो केला गॅस. चिमूटभर हळद, अर्धा चमचा मसाला. थोडंसं मी यातला पाण्याची फोडणी देते. हे बघा, झालं. पाण्याची फोडणी देऊन झाली तर आपण हे आता आंबा सोडणार आहोत त्याच्यात. कैरी सोडणार आहोत आणि तिला ह्या पाण्यामध्ये शिजवणार आहे. शिजायला हवं आहे ना थोडंसं. शिजल्यावर तुम्हाला दाखवते. त्याच्यात नंतर गूळ टाकणार, आत्ता नाही टाकणार आहे. त्याच्यामध्ये मीठ पण टाकायचं आपल्याला, आंबट गोड. 2 चमचे मीठ टाकलं आहे मी त्याच्यामध्ये. कारण की हे आहे ना, असंच जेवणाबरोबर खायला किंवा चाटण म्हणून खायला पण चांगलं आहे. म्हणून मी ही कैरी खास घेऊन आले येतेवेळी मार्केटमधून. म्हटलं मुलगा तर लोणचं खातो, आम्ही ते फणसाचा वगैरे लोणचं घेतो ना, त्याच्यामुळं मग त्याला जॉईंट दुखतात आंबट खाल्ल्यावर, ते आंबट खाल्ल्यावर. ते त्याच्यामुळे म्हणतं की आम्ही खात नाही, आता थोडं कमी करतो खायचं. हे आता कैरी वगैरे असतेच ना मार्केटला. आज करते गॅस, त्याला चांगली उकळी येईल पटकन. बघा, आपली भाजी झाली, काढून घेते. बघा किती छान झाली भाजी. थोडं धुवून घेते मसाला. हे बघा, फणसाच्या बिया पण मस्त शिजलेत. हे बघा, छान 2 तुकडे झाले त्याचे. गरम आहे ना, जोरात दाबता नाही आलं, चटका लागतोय. हे झाल्यावर दाखवते. एक बाजूला तिकडे टाकलं त्याला आणि चपाती करायला घेतले. आता त्याच्यामध्ये मी गूळ टाकते, 1 तुकडा. 3 तुकडे टाकते. हे 3 टाकलेत. आणि हे विरघळेल त्याच्यामध्ये. मी तोडलं नाही, असं टाकते. ते पाणी पण आटेल आणि मग त्याला गूळ लागल्यावर दाखवते तुम्हाला. आमच्याकडे आज लग्न आहे कुणाचं तरी, ते आवाज येते नुसता. बघा, छान त्याला कड आलाय आणि गुळाची तार पण येते बघा. आलाय. झाला आपला गुळ आंबा तयार. थोडं पाणी आटवते मी याला. हे बघा, हलवत नाही, मध्ये असं जागा करून असं फक्त हे करते. कारण की 1-2 असं केलं तर कोसकडेल तो आंबा. छान शिजला.
मला असं वाटलं की शिजणार नाही, तरी पण मी साळीसकट टाकलं आहे, पण छान झालं आहे. हे बघा, असं घट्ट झाला पाहिजे त्याचा तो गुळाचा सार. ह्याला म्हणतात गुळ आंबा, आमच्याकडे तर ह्याला गुळ आंबा बोलतात. आता मार्च महिन्यामध्ये एकदा कैरी यायला लागली ना की आमच्याकडे हेच असतं. हे करून ठेवलं की डाळ भातासोबत खायला अगदी छान लागतं. ते आंबट चावून खाण्यापेक्षा हे गोड मस्त. या जेवायला मिक्स भाजी आणि शेवग्याची शेंगा आणि गुळ आंबा. हे बघा, हे शेवग्याच्या शेंगा फ्राय केलेत मस्त. या सुक्याच खायला चांगले लागतात, कारण की रसादार नाही खाते. या जेवायला असं जेवण आहे आमचं. भात नंतर देत आहे. दीदी हे घे जेव.